तर विद्यार्थी मित्र, आज आपण विज्ञानाच्या विकासातील शास्त्रज्ञांचं जे योगदान आहे त्या योगदानाला जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे वेगवेगळे शास्त्रज्ञ ज्यांनी या निसर्गातल्या नियमांचा शोध लावला, या निसर्गातल्या नियमांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून त्याविषयीचं ज्ञान हे जगासमोर आणलं. या वैज्ञानिकांचं जे विज्ञानाच्या विकासाला असणारं योगदान, त्या योगदानाला जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या ठिकाणी करणार आहोत. या प्रकरणामध्ये न्यूटन, आईन्स्टाईन, एडिसन, डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन आणि डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम या 6 महान वैज्ञानिकांचा अभ्यास आपण करणार आहोत. सर्वप्रथम आपण न्यूटन यांचं जे विज्ञान आणि तंत्रज्ञानाला असणारे योगदान आहे त्या योगदानाला जाणून घेऊ. बघा, न्यूटन हे जगप्रसिद्ध वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म 25 डिसेंबर 1642 साली म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी इंग्लंडच्या लिंकनशायरमध्ये उल्सथोर्पे मेनर येथे झाला. जन्मतःच आयझॅक खूप अशक्त व नाजूक होते. म्हणजे त्यांची जर कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांची शारीरिक पार्श्वभूमी जर आपण बघितली तर जन्मतःच आयझॅक खूप अशक्त आणि नाजूक होते. त्यांच्या जन्मापूर्वी त्यांच्या जन्मापूर्वी 2 महिने त्यांच्या वडिलांचे निधन झाले. म्हणजे जन्माला येण्या अगोदरच त्यांचे वडील वारले. प्रसूतीत लागणाऱ्या सर्वसामान्य कालावधीच्या अगोदर न्यूटन यांचा जन्म झाल्यामुळे हे मूल जगेल की नाही अशी शंका त्या विधवा आईच्या मनामध्ये निर्माण झाली होती. त्यांनी स्वप्नातही विचार केला नाही की हे मूल दीर्घायुषी बनेल आणि मोठा शास्त्रज्ञ होईल. ते 2 वर्षाचे असताना त्यांच्या आईनेही पुनर्विवाह केला. त्यानंतर त्यांचा सांभाळ हा त्यांच्या आजीने लहानपणापासून केला. लहानपणापासून त्यांना वेगवेगळ्या वस्तू बनवणे यामध्ये ते गुंतलेले होते. या वस्तूंच्या निर्मितीमध्ये त्यांना आनंद होता. त्यांनी दगडाचं एक छायाचित्र बनवलंय, तसेच सावलीवरून वेळ दर्शवणारे घड्याळ तयार केले, पवनचक्की बनवली. त्यांच्या घरापासून 6 मैल अंतरावर असलेल्या शाळेत ते शिक्षणासाठी जात असत. म्हणजे 1961 मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि 1965 मध्ये त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून गणितातील पदवी प्राप्त केली. पुढे उच्च शिक्षणासाठी त्यांनी त्यांचा जो प्रवेश आहे
हे उच्च शिक्षण विद्यापीठातून पूर्ण केले आणि 1967 मध्ये ते गणितशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरीस लागले. गणित विषय हा त्यांच्या आवडीचा विषय. त्यांच्या व्याख्यानामध्ये प्रकाश, अंकगणित व बीजगणित इत्यादी विषयांचा समावेश होता. त्यांच्या आवडीचे विषय. न्यूटन यांनी आपल्या प्रिन्सिपल्स या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्यांची ही सर्व माहिती दिली आहे. तर पुढील भागात सूर्यकुळ म्हणजे सूर्यमाला, ग्रह, उपग्रह, धूमकेतू, भरती ओहोटी यांची माहिती दिलेली आहे. म्हणजे हा प्रिन्सिपल्स नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि या ग्रंथामध्ये हे सगळे नियम त्यांनी मांडले. त्यांनी पृथ्वीवर वाहणारे वारे, चमकणारे तारे, आकाश यांचे निरीक्षण करून काही वेगवेगळ्या प्रकारचे शोध त्यांनी लावले आणि विज्ञानाच्या विकासामध्ये त्यांनी आपलं योगदान. बघा, असं म्हटलं जातं की न्यूटन शेतातील झाडाखाली बसलेले असताना त्यांना झाडावरचे फळ खाली पडताना दिसले. ही गोष्ट तशी नेहमीचीच होती. न्यूटन पर्यंतच्या अनेक माणसांनी हे अनुभवलं होतं, हे बघितलं होतं. पण हे फळ खालीच का पडले यावर आतापर्यंत तरी कोणी विचार केला नव्हता. म्हणजे न्यूटन पर्यंत कोणी विचार केला नव्हता. आणि न्यूटननी यावर विचार करायला सुरुवात केली आणि त्यातूनच त्यांना पुढे गुरुत्वाकर्षणाचा शोध हा महान वैज्ञानिक नियम सापडला. आणि हा वैज्ञानिक नियम एका विशिष्ट अध्ययन पद्धतीच्या माध्यमातून त्यांनी जगासमोर आणला. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? गुरुत्वाकर्षणाचा नियम न्यूटन यांनी शोधून काढला, पण गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? तर न्यूटन असं म्हणतात की विश्वामधील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला आकर्षित करण्याची शक्ती असते. म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये, या विश्वातल्या प्रत्येक वस्तूमध्ये दुसऱ्या वस्तूला आकर्षित करण्याची शक्ती असते. आणि ही शक्ती म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती होती. म्हणजे विश्वात ज्या वस्तू आहे त्या प्रत्येक वस्तूला दुसऱ्या वस्तूला आकर्षित करण्याची शक्ती त्या वस्तूकडे असते. आणि या वस्तूकडे जी शक्ती असते या शक्तीलाच गुरुत्वाकर्षण शक्ती असं म्हटलं. ही गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे ही गुरुत्वाकर्षण शक्ती वस्तूचे वस्तुमान व वस्तूमधील अंतर यावर अवलंबून असते. त्या वस्तूचं वस्तुमान किती आहे, त्या वस्तूचं वजन किती आहे आणि त्या वस्तूमधील अंतर किती आहे यावर गुरुत्वाकर्षण अवलंबून असते. उदाहरणार्थ कागद, आणि हा कागदाचा एक तुकडा आपण पृथ्वीपासून 6 फूट उंचीवरून जर सोडला तर त्याला पृथ्वीकडे येण्यासाठी किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यासाठी लागणारा वेळ हा अधिक असेल. आणि जर एखादा दगड, 1 किलो वजनाचा दगड जर आपण 6 फूट उंचीवरून पृथ्वीकडे सोडला तर तो पृथ्वीवर म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर कागदापेक्षा लवकर येईल, सापेक्षता लवकर येईल. म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान किती होतं आणि त्या वस्तूमध्ये असणारं अंतर, या दोन्हीवर हे गुरुत्वाकर्षण अवलंबून असतं किंवा या गुरुत्वाकर्षणाची शक्ती अवलंबून असते. निसर्गामध्ये ज्या घटना घडतात, उदाहरणार्थ पृथ्वीभोवती चंद्र फिरतो आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते आणि इतर ग्रहही फिरतात.
सागराला भरती ओढी येते. हे सर्व गुरुत्वाकर्षण शक्तीमुळेच घडते असे त्यांनी पटवून सांगितले. म्हणजे ही जी समुद्राला भरती आणि ओहोटी येते, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो आणि सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह जे फिरतात, हे सर्व गुरुत्वाकर्षणामुळे घडून येतं असं न्यूटन म्हणतात. आता त्यांचा आवडीचा असा असणारा जो विषय आहे तो गणितशास्त्र. यामध्ये न्यूटन हे महान गणितज्ञ होते. त्यांनी गणितशास्त्रातील कलन म्हणजे कॅल्क्युलस या नव्या गणिती पद्धतीचा शोध लावला. त्या आधारे सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ग्रहणाच्या कक्षा कशा असतील यासाठी हे संशोधन उपयोगी आहे. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ज्या ग्रहणाच्या कक्षा आहे, या कक्षा कशा असतील यासाठी त्यांचा हा कॅल्क्युलस नावाची जी गणितातल्या अभ्यासाची पद्धती होती ती उपयोगाला. तसेच त्यांनी भूमितीय पद्धतीने ग्रहांच्या कक्षांची गणिते सोडवली. ग्रहांच्या ज्या कक्षा त्या कक्षेमध्येच ग्रह फिरतात. मग या कक्षा किती लांबीच्या, त्यांना किती अंतर पार करावं लागतं, हे जे काही प्रश्न आहे हे भूमिती पद्धतीनं या ग्रहांच्या कक्षेची गणित न्यूटन यांनी सोडवली. आता प्रकाशशास्त्र, न्यूटन सर्वाधिक काळ प्रकाशाच्या संबंधात संशोधन करण्यात व्यस्त होते. म्हणजे त्यांच्या आयुष्यातला जास्तीत जास्त वेळ त्यांनी प्रकाशाच्या संबंधामध्ये संशोधन करण्यामध्ये घालवला. ट्रिनिटी महाविद्यालयातील न्यूटनचे पहिले संशोधन कार्य प्रकाश म्हणजे ऑप्टिक्स या विषयावर होते. सूर्यप्रकाशाचा किरण लोलकातून घालवल्यावर त्याचा सप्तरंगी वर्णपट तयार झाल्याचे न्यूटनला दिसून आले. इंद्रधनुष्यात ज्या क्रमाने रंग दिसतात, अर्थातच त्यांचा क्रम लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा असा असतो. यावरून न्यूटन यांनी निष्कर्ष काढला की पांढरा प्रकाश लोलकाच्या साहाय्याने सप्तरंगी वर्णक्रमात विभागता येतो. म्हणजे एखाद्या विशिष्ट पदार्थामधून ज्या वेळेला हा प्रकाश प्रवास करतो त्यावेळेला तो सप्तरंगी होतो. पण सर्वसामान्यपणे ज्या वेळेला आम्हाला दिसतो त्यावेळेला हा प्रकाश पांढरा असतो. म्हणजे पांढरा प्रकाश विशिष्ट वस्तूंच्या साहाय्याने किंवा लोलकाच्या साहाय्याने सप्तरंगी वर्णक्रमात विभागता येतो. हे रंग लोलकाद्वारे परत एकत्रित केले असता त्यातून पांढरा प्रकाश बनतो. न्यूटन यांनी यास एक कठीण प्रयोग जे एक्सपेरिमेंट क्रुसिस असे म्हटले आहे. पुढे दुर्बिणीचा शोध. एखादी शुभ्र वस्तू प्रकाशाने प्रकाशित केल्यास ती प्रतिमा सुस्पष्ट न दिसता रंगीत दिसते. जे एखादी शुभ्र वस्तू आहे ती प्रकाशाने जर प्रकाशित केली तर ती प्रतिमा सुस्पष्ट न दिसता ती रंगीत दिसते. त्यामुळे वस्तूच्या निरीक्षणात अडथळे येत असतात. न्यूटन यांनी आपल्या दुर्बिणीमध्ये आंतरवक्र आरसा बसवला आणि त्यामुळे प्रतिमेचे स्पष्ट निरीक्षण करणे शक्य झाले.
मग ज्या प्रतिमा त्यांचं स्पष्ट निरीक्षण या दुर्बिणीच्या माध्यमातून करणं शक्य झालं. त्यांनी तयार केलेली दुर्बीण ही 15 सेंटीमीटर लांबीची व 2.5 सेंटीमीटर व्यासाची होती, पण तिच्यातून प्रतिमा 40 पट मोठी दिसत असे. म्हणजे जी प्रतिमा बघायची आहे ती 40 पटीने मोठी दिसायची. त्यानंतर त्यांनी 22.5 सेंटीमीटर लांब व 5 सेंटीमीटर व्यासाची दुर्बीण तयार केली आणि या दुर्बिणीतून किंग चार्ल्स दुसरा यांना आकाश दर्शन घडवले. म्हणजे सूर्यमाला जे ग्रह आहे त्यांच्या कक्षा ते एकमेकाभोवती कसे फिरतात, किती वेगाने फिरतात, याविषयीचं जे दर्शन आहे किंवा याविषयीची जी माहिती आहे ती या दुर्बिणीच्या साहाय्याने मिळू शकते. या कार्यामुळे रॉयल सोसायटीने प्रभावित होऊन त्यांना सोसायटीचं सदस्यत्व बहाल केलं. पुढे गतिशास्त्र. म्हणजे न्यूटन यांनी गती संबंधित 3 नियम सांगितले. त्यांना जडत्वाचा नियम असेही म्हणतात. त्यातला पहिला नियम, कोणतीही वस्तू आपोआप आपली स्थिती स्वतः बदलत नाही. म्हणजे या विश्वातली कोणतीही वस्तू आपोआप आपली स्थिती स्वतः बदलत नाही. तिची स्थिती बदलवण्यासाठी बाह्य शक्ती कारणीभूत ठरतात किंवा बाह्य प्रेरणा कारणीभूत ठरतात. म्हणजे कोणतीही वस्तू आपोआप आपली स्थिती स्वतः बदलत नाही, तर ती गतिमान होण्यासाठी बाह्य बलाची गरज असते. म्हणजे त्या वस्तूला गतिमान होण्यासाठी बाह्य बलाची गरज असते, बाह्य शक्तीची गरज असते. जसं एवढी मोठी असणारी ही पृथ्वी आहे आणि पृथ्वी गतिमान आहे आणि या गतिमान होण्यासाठी इतर ग्रहांचं जे बल आहे, इतर ग्रहांची जी शक्ती आहे, ती शक्ती या पृथ्वीला फिरवण्यासाठी कारणीभूत आहे. या पृथ्वीची गती ठरवण्यामध्ये आणि या पृथ्वीला तिच्या कक्षेमध्ये फिरवण्यामध्ये ही बाह्य शक्ती कारणीभूत आहे, हे बाह्य बल कारणीभूत आहे. वस्तू आणि गतिमान झालेली वस्तू, जे एखादी वस्तू आणि गतिमान झालेल्या वस्तूची गती बाह्य प्रेरणेने थांबविली नाही तर ती वस्तू सरळ रेषेत आपली गती कायम ठेवते. आणि जर बाह्य प्रेरणेने या वस्तूला जर गती मिळाली, गती दिली, तर बाह्य प्रेरणा जोपर्यंत या वस्तूची गती थांबवत नाही तोपर्यंत ही वस्तू सरळ रेषेमध्ये आपली गती कायम ठेवते. जे या वस्तूला गतिमान करण्यासाठी ही बाह्य प्रेरणेची आवश्यकता आहे आणि वस्तूला थांबवण्यासाठी, स्थिर करण्यासाठी ही बाह्य प्रेरणेची आवश्यकता आहे. जेव्हा एखाद्या वस्तूवर, बघा, दुसरा जो नियम आहे तो आहे, एखाद्या वस्तूवर एखादी प्रेरणा कार्य करते तेव्हा त्या वस्तूची गतिमानता बदलते. एखाद्या वस्तूवर बाह्य प्रेरणा काम करायला लागली की त्या वस्तूची गतिमानता बदलते आणि हा बदल प्रेरणेच्या प्रमाणात व ती प्रेरणा जेवढा वेळ कार्य करते तेवढ्या वेळेच्या प्रमाणात व प्रेरणेच्या दिशेने. म्हणजे ही जी गती आहे, ही जी गतिमानता, ही गतिमानता बदलते, पण हा बदल प्रेरणेच्या प्रमाणामध्ये असतो की किती प्रेरणा दिली आहे त्या प्रेरणेच्या प्रमाणामध्ये ही गतिमानता असते. ती प्रेरणा जेवढा वेळ कार्य करते तेवढ्या वेळेच्या प्रमाणात व प्रेरणेच्या दिशेने ही गती सुरू असते. उदाहरणार्थ आपल्याकडे असणारा चेंडू हा जर आपण पृथ्वीवर उभा राहून पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने म्हणजे आकाशात फेकला
तर ह्या ज्या वस्तूला आपण दिलेली प्रेरणा आहे, बाह्य प्रेरणा, या प्रेरणेमुळे ही वस्तू आकाशामध्ये जाईल, पण ही प्रेरणेच्या प्रमाणामध्ये जाईल. ती किती ताकदीनं आपण आकाशामध्ये फेकली आहे, एवढ्याच उंचावरती ती जाईल. आणि त्यानंतर त्या प्रेरणेचं कार्य संपलं की त्या वेळेच्या प्रमाणात ती वस्तू त्या प्रेरणेच्या दिशेनं कार्य करेल आणि नंतर मात्र पुन्हा ती पृथ्वीकडे येईल. म्हणजे किती वेगानं ती वस्तू, आपण त्या वस्तूला प्रेरणा दिली त्याच्यावरती त्या वस्तूची गतिमानता ही अवलंबून असते. आणि तिसरा नियम आहे, प्रत्येक क्रियेस प्रतिक्रिया होते. क्रिया व प्रतिक्रिया समान परंतु परस्पर विरोधी दिशेने होत असतात. आता प्रत्येक क्रिया, या प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. जी पुढे मार्क्स यानेही सांगितले की थेसिस अँड सायंथेसिस, थेसिस अँड अँटीथेसिस, विचार आणि विचाराला प्रतिविचार. तसं समाजातल्या आणि या विश्वातल्या प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. क्रिया व प्रतिक्रिया समान असतात परंतु त्या परस्पर विरोधी दिशेने होत असतात. न्यूटन यांनी शोधून काढलेल्या गती नियमांमुळे अवकाशात फिरणाऱ्या ग्रहगोलांच्या भ्रमणापाठीमागे असणारे गूढ शास्त्रज्ञांना उकलू शकते. ग्रहगोल जेव्हा निर्माण झाले तेव्हा त्यांना जी गती मिळाली आहे ती गती तशीच चालू राहिली. या विश्वाची निर्मिती ज्या वेळेला, या ग्रहांची निर्मिती ज्या वेळेला, हे ग्रहगोल ज्या वेळेला या अवकाशाच्या पोकळीमध्ये निर्माण झाले आणि त्यावेळेला ही जी गती त्यांना मिळाली आहे, बाह्य प्रेरणेने मिळालेली गती आहे, ही गती तशीच कायम आहे. या गतीला रोखण्यासाठी पुन्हा बाह्य प्रेरणा मिळालेली नाही आहे. म्हणून या ग्रहताऱ्यांची गती ही कायम आहे. त्याच गतीने हे ग्रहतारे फिरतात आहे, त्याच दिशेनं ग्रहतारे फिरतात, म्हणजे त्यांच्या मार्गाने. या गतीला रोखण्यासाठी बाह्य शक्ती आकाशात नसल्याने ती अविरतपणे भ्रमण करीत असतात. हे खगोलीय सत्य न्यूटन यांच्या गतीच्या नियमामुळे समजले. आजच्या काळातील रॉकेट व जेट या सिद्धांतावरच उड्डाण करतात. म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचे रॉकेट्स आपण आकाशामध्ये पाठवतो, त्याच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे कृत्रिम उपग्रह आपण आकाशामध्ये पाठवतो. माणूस चंद्रावर गेला आणि वेगवेगळ्या ग्रहांवर आपण उपग्रह पाठवली. हे या गतीच्या नियमावर आधारित. जर हा गतीचा नियम समाजासमोर आला नसता, न्यूटननं हा जर गतीचा नियम मांडला नसता, तर आजचे जे कृत्रिम उपग्रह ते आपण अवकाशामध्ये पाठवू शकलो नसतो, किंवा ज्या ठिकाणी ते आपल्याला पाठवायचे, स्थिर करायचे, त्या ठिकाणी आपण त्यांना स्थिर करू शकलो नसतो. इसवी सन 1696 मध्ये जे टाक्साईचे म्हणजे मिंट ज्याला आपण म्हणतो, टाक्साईचे अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर सन 1999 साली 1699 साली न्यूटन यांना टाक्साईचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले. तेव्हा त्यांनी खोट्या नाण्याची निर्मिती होऊ नये यासाठी महत्त्वपूर्ण बदल केले आणि इसवी सन 1701 मध्ये ट्रिनिटी महाविद्यालयाचे प्राध्यापक पद व फेलोशिप यांचा राजीनामा त्यांनी दिला. सन 1703 मध्ये ते रॉयल सोसायटीचे अध्यक्ष झाले. हे पद त्यांनी तहयात भूषवले. 1705 मध्ये महाराणी एनी यांनी त्यांना सर हा किताब बहाल केला. वयाच्या 85व्या वर्षी 20 मार्च 1727 रोजी त्यांचे निधन झाले. जे वेस्टमिन्स्टर ॲबे येथे प्रतिष्ठित व्यक्तींचे दफन करण्यात येईल, तेथे या महान वैज्ञानिकाचे दफन करण्यात आले. थोर सापेक्षतावादाचे जनक पुढे जे आईन्स्टाईन हे आहेत, ते न्यूटन विषयी म्हणतात की न्यूटनला निसर्ग म्हणजे एखाद्या घडलेल्या पुस्तकासारखा होता.
या पुस्तकातील अक्षर न अक्षर ते विनासायास वाचू शकत होते. न्यूटनमध्ये थोर संशोधक, तत्वज्ञ, यंत्रशास्त्र व अभिजात कलावंतांचे गुण होते. या जे गतिविषयक नियम आहे, जे प्रकाशा संबंधातले नियम आहेत, म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा नियम आहे, या नियमांचा शोध न्यूटन यांनी लावला आणि या नियमांच्या शोधांच्या आधारावर पुढे विज्ञानांच्या शोधाची एक मालिका निर्माण झाली. अनेक वैज्ञानिक पुढे आले. त्यांनी या निसर्गातल्या वेगवेगळ्या घटनांना निवडून त्याच्यावरती अभ्यास केला आणि या नैसर्गिक नियमांचा शोध लावून ते जगासमोर आणले. तर या ठिकाणी आपण न्यूटन यांचं विज्ञान आणि तंत्रज्ञानाला असणारं योगदान, म्हणजे विज्ञानाला असणारं योगदान आपण अभ्यासलेलं आहे. तुमचे काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही विचारू शकता. आपण आज या ठिकाणी थांबू. थँक्यू.